सर्वांना माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज केंद्राचे बजेट म्हणजे अर्थसंकल्प 2024-25 सादर झालेला आहे। यामध्ये काही नवीन 5 योजना आलेल्या आहेत। नवीन टॅक्सची रचना ती आलेली आहे। तरुणांना रोजगार मिळणार आहे। 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे। या योजनेचा कोणाकोणाला फायदा होणार या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। 25 सर्वात मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। आजचे शासनाचे राकेबाज निर्णय कोणाला फायदा पहा, सर्व निर्णय लागू। बघा, अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य पाहूया। बजेट ॲट ग्लास। बघा, युनियन फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला आहे। अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत। बघा, ही अर्थसंकल्पातील मुद्दे आहेत आणि आज काय काय अंदाज म्हणजे काय काय सादर केलेले आहेत। अर्थसंकल्पातील अंदाज 24-25 व्याजाच्या रकमेखेरीज एकूण उत्पन्न 32.7 लाख कोटी रुपये असेल। एकूण व्याज 48.41 लाख कोटी रुपये असेल। एकूण कर संकलन 25.83 लाख कोटी रुपये। वित्तीय तूट GDPच्या 4.9% राहील असा अंदाज आहे। पुढील वर्षापर्यंत वित्तीय तूट 4.5% ठेवण्याचा केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे। चला, ह्या अशा प्रकारचं हे दिलेलं आहे। रोजगार आणि कौशल्य पंतप्रधान 5 योजनेचे पॅकेज। बघा, कोणकोणचे 5 कौशल्य आलेले आहेत किंवा पंतप्रधानाचे 5 योजनेचे पॅकेज मिळणार आहेत ते कोणकोणते आहेत ते पाहूया। आगामी 5 वर्षाच्या कालावधीत देशातील 4.1 कोटी तरुणांसाठी रोजगार कौशल्ये आणि इतर संधीसाठी 5 योजना आणि उपक्रमाचे पंतप्रधान पॅकेज देण्यात येणार आहे। बघा, एक योजना कोणती आहे? योजना अ, नवीन कर्मचारी भविष्य निर्वाही निधी संघटना EPFO मध्ये नोंदणीकृत असलेल्या पहिल्या वेळच्या कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यामध्ये 15,000 रुपयेपर्यंतचे 1 महिन्याचे वेतन दिले जाईल। बघा, असं वेतन दिले जाणार आहे। ब, उत्पन्न क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांना EPFO कॉन्ट्रीब्युशन संदर्भात कर्मचारी आणि नियोक्त दोघांनाही विशिष्ट प्रमाणात थेट प्रोत्साहन दिले जाईल। बघा, अशा प्रकारचं हे दिलेलं आहे। नियुक्त सहाय्य सरकार प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नियुक्त EPFO योगदानासाठी 2 वर्षांसाठी दरमहा 300 रुपयांचे प्रतिकूल करेल। कौशल्य विकासासाठी नवीन केंद्र पुरस्कृत योजना 5 वर्षांसाठी कालावधीत 20 लाख तरुणांना कुशल बनवले जाईल। 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे हब आणि स्पोक सिस्टीममध्ये श्रेणी सुधारण केली जाईल। पाचवा संकल्प काय आहे? बघा, येत्या 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अंतर्विषयक नवीन योजना। विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थसंकल्पातील 9 प्राधान्ये। बघा, शेतीमधील उत्पादन आणि लवचिकता, रोजगार आणि कौशल्य, सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, उत्पन्न आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नव उपक्रम, संशोधन आणि विकास आणि नवीन युगातील सुधारणा। बघा, असं दिलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट प्राधान्य काय? शेतीसाठी कृषी शेतीतील उत्पादन आणि लवचिकता। बघा, शेतीसाठी हे दिलेलं आहे। कृषी आणि संलग्न शेतीसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। नवीन 109 उच्च उत्पादन आणि हवामान अनुकूल 32 कृषी बागायती पिकांच्या जाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्या जातील। बघा, असे 32 प्रकारच्या कृषी बागायती लागवडीसाठी दिले जाणार आहेत। पुढील 2 वर्षासाठी देशभरातील 1 कोटी शेतकऱ्यांना प्रमाणात आणि ब्रँडिंगसह नैसर्गिक शेती करायला प्रोत्साहन दिले जाईल। नैसर्गिक शेतीसाठी आवश्यकतेनुसार 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर स्थापन केली जातील। कृषी क्षेत्रात येत्या 3 वर्षात शेतकरी आणि त्यांच्या जमिनीसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस राबवली जाईल। प्राधान्य रोजगार आणि कौशल्य। बघा, पंतप्रधानांच्या पॅकेजचा एक भाग म्हणून रोजगार संलग्न प्रोत्साहनासाठी 3 योजना राबवण्यात येणार आहेत। योजना अ, नवोदित योजना। ब, उत्पादन रोजगार निर्मिती आणि योजना 3, नियुक्त्या समर्थन, श्रमशक्ती, महिला मोठा सहभाग सुलभ करणे, औद्योगिक सहाय्यकर्त्यातून महिलांना वसतिगृह आणि
पाळणाघराची स्थापना, महिलांना केंद्रस्थानी ठेवून कौशल्य कार्यक्रम आयोजित केले जाणार, महिला बचत गटाच्या बाजारपेठामध्ये प्रवेश मिळून देशासाठी प्रोत्साहन। बघा कौशल्य विकास काय, 5 वर्षाच्या कालावधीसाठी 20 लाख तरुणांसाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत कौशल्य नवीन केंद्र पुरस्कृत योजना, 7.5 लाख रुपयापर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी आदर्श कौशल्य कर्ज योजना दुरुस्ती केली जाईल। सरकारी योजना आणि धोरणाकरता कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या युवकांना देशभरातील संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत कर्जासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। आणि सर्वसमावेश मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, याच्यामध्ये बघा पूर्वोदय अमृतसर कोलायता औद्योगिक कॉरिडॉर बरोबरचा गया येथील औद्योगिक नोड विकसित केला जाईल। बघा अशा प्रकारचे ही मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्यायमध्ये असे दिलेले महिला प्रणालीत विकास, महिला आणि मुलीसाठी लाभदायक योजनेचे एकूण 3 लाख कोटी रुपये अधिक तरतूद, पंतप्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान, पंतप्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान राबवण्यात येणार आहे। आदिवासी बहुल गावे अशी जिल्ह्यामधील आदिवासी कुटुंबाचा सामाजिक आर्थिक विकास, 63,000 गावांमध्ये 5 कोटी आदिवासीसाठी लोकांना लाभ मिळणार आहे। नॉर्थ ईस्ट रिजन बँकेच्या शाखा, ईशान्य प्रदेशात इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या 100 शाखा स्थापना केल्या जाणार आहेत। आणि उत्पादन आणि सेवा, उत्पादन क्षेत्रातील MIDCसाठी पत हमी योजना, यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी MSMEला मदतीच्या कर्जामध्ये अप्रत्यक्ष व तृतीय पक्ष हमीपत्राशिवाय पत्र हमी योजना, तणावाच्या काळात MMEना पूर्तत्वाना सहाय्य। बघा मुद्रा कर्ज, बघा मुद्रा कर्ज सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। ई कॉमर्स निर्यातीत केंद्र, क्रिटिकल अर्थात महत्त्वाची खनिज मोहीम, ऑफिशियल अर्थात खोल समुद्रातील खनिज उत्खनन। हे बघा शहरी विकास समक्रम केंद्रीय विकास, शहरी गृहनिर्माण। बघा 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांची गरज पूर्ण करण्यासाठी PM आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी 2.2 लाख कोटी रुपयांचे केंद्रीय सहाय्य, 10 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रस्ताव असा आहे। निवडक शहरामध्ये पुढील 5 वर्षात दरवर्षी 10 आठवडी बाजार अथवा रस्त्यावरील खाद्यपदार्थांना विक्री केंद्र विकसित करायला सहाय्य करण्याची नवीन योजना। बघा ऊर्जा सुरक्षा पण आहे याच्यामध्ये। असे प्रकारचे 7वा निर्णय आहे पायाभूत सुविधामध्ये बघा केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक, राज्य सरकारच्या पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सिंचन आणि पूर व्यवस्थापन, बघा पर्यटन, नवनुत्सन संशोधन आणि विकास, अंतराळ अर्थव्यवस्था, पुढच्या टप्प्यातील सुधारणा। बघा अशा प्रकारची ही आर्थिक सहाय्य बजेट मांडण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला औषधे आणि औद्योगिक उपकरणासाठी सुद्धा याच्यामध्ये हे दिलेलं आहे अर्थसंकल्प। बघा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। आपण मेन पॉईंट आपले बघितलेले आहेत, रोजगार आणि गुंतवणूक। तर अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प होता। याच्यामधले 26 मेन मुद्दे आहेत। आपण त्याच्यापैकी महत्त्वाच्या अशा घटना बघितलेल्या आहेत किंवा निर्णय बघितलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद।